नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्व? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी मटर पनीर रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्याच्यासाठी मी 200 ग्राम पनीर घेतलेला आहे. आता हा पनीर आपण थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी तेल घातलेलं आहे आणि पनीर ब्राऊन होईपर्यंत त्याला व्यवस्थित असं फ्राय केलेलं आहे. त्याच्यानंतर कोमट पाण्यामध्ये पनीर घातलेलं आहे, म्हणजे पनीर सॉफ्ट राहणार आहे. आणि त्याच्यानंतर पनीरच्या मसाल्यासाठी मी 2 कांदे, टोमॅटो आणि लसूण अद्रक टाकलेला आहे. त्याला पण व्यवस्थित तेलामध्ये परतवून त्याची एक छान फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवून घेतलेली आहे पेस्ट. आता आपण पनीरला लगेच फोडणी देऊया पनीरच्या भाजीला. तर एका कढईमध्ये बटर घातलेलं आहे, त्याच्यामध्येच थोडं तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरे आणि हिंग टाकलेलं आहे. हे व्यवस्थित तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट घालायची आहे आणि ती पेस्ट व्यवस्थित मिक्स होऊ द्यायची आहे. त्याला तेल सुटेपर्यंत ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत. तर मी लाल तिखट, गरम मसाला आणि पनीर मसाला घातलेला आहे. त्याला पण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटासाठी त्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे आपला मसाले व्यवस्थित शिजतील. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ग्रीन पीस म्हणजेच वाटाणा घालायचा आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्याला थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं आहे वाटाणा शिजण्यासाठी. 1 मिनिटामध्ये वाटाणा शिजून जातो. अशा प्रकारे हे बघा, वाटाणा शिजलेला आहे. आता त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार पाणी घालायचं आहे. तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी ठेवायची आहे त्या हिशोबाने. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पनीर घालायचं आहे. हे बघा, आपलं मटर पनीर रेडी झालेलं आहे. खूप छान भाजी लागते, नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. श्री स्वामी समर्थ.